श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा म्हणी करुणे विचार आरंभले स्वामी चरित ते शेवटाचे निघणार स्वामी समर्थे अस्तिवे आवरी नाम ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामे द्वेष कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वदया प्रती सावकारी सदापी करती जने वागती प्रतिष्ठिता 30 वर्षाचे वय झाले संसारात उगवले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली दयांची जरी संसारी वर्गती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणावती कोठे आता भेटेल पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरवणी आपल्या पुढे येते पाहुन या स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व गरदार मायापाश दूतर विवक्षत सोडावा तोडावा सोलापूर अशी याचे सांगून सर्वताशी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले मूळ गोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले गोडगोडी म्हणला दीक्षित वेद शास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारता ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करी ती कामना चित्ती धरुणी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होणी वर देत तयांशी तुझी भक्ती पाहुणे संतुष्ट झाले माझे मना मीच तुझा पुत होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून अवराशी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तोषली नवमास घालता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदाने संस्कार केले यथाविधी चिदंबर नामा देवी त्या लागून शुक्ल पक्ष समान वाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर दया अवसरी पूजे लागे आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला पार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगुदाता अवतरले असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले त्या समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजन जोड गेले तरुणी दीक्षिताचे समजले जले भरले होते घट तयाशी जाविता अमृत हस्त ते कृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुणेश्वर रामाजी पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजची दर्शनाते पातले अन्यायानं राज्य करीत विषयाचे द्रव्य हरित यामुळे जळण झाले त्रस्त दासांची लागेना त्याशी ते हे ऐकून मोडगोडे आले धावणी म्हणती दीक्षितांची सांगून दादा आपली नावावी रावबाजीशी वृत्तांत करणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला पर्या आपण आम्हाला त्वरित निरोप देई जय ऐसे सांगता दीक्षिता प्रतिता वे काय बोलती आता पाळणटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोपला तुझ ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी देवी निर्धार निरोप तुझला दिला असेल सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावती राहिले परतांत जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी होती आम्ही त्याते जाणितो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे ते होते महासिद्ध दीक्षित त्यांचे वनिले अल्पवृत्तम मोडगोडी मानवपायित पुण्यस्थान जाणून तेथे ऐकविला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्ती आणि कारणार्थ यदी रूपे अवतरले प्रगटले इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसर प्रेमळ भक्त दशमाध्याय गोढा श्री स्वामी राजा अर्पण असो शुभम श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी म्हणलेले बाळप्पा मोगोळे आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यदी रूपे श्रीरक्त वास्तव संप्रत करीत आधी परिमळ भोईचे मित्र महापाशी सांगत गाणगापुरी विख्यात महासहित भीमादेवी तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठाने श्री गुरु स्वप्ने येऊन सांगितले तसे करावे मानवाला तयाशी विचार निघाले तेथे सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळापा तेथे पातने स्थान पाहुणे आनंदले तीन सरस्वती पावले प्रेमळ वंदिली प्रातकाळी उठवणे संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपावणी मागुदी येथे गावात सेवेकऱ्या बरोबरी मागवणे मधुकरी भजनोत्तर संगमावरी परतवणी येथे ते माध्याला स्नान करून पुन्हा बैसकी जप ध्याने असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे
करुण्या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पठता परितोन रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करता सोनी गृह सुतकांता शतोष्णाची परवा न करता अंधवृत्ती वाहते शतोष्णाचा होयता स्वार्थ कोटी उपवास परितयाचे मानस कथा उदास नयेचे अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्याने देखून ऐशी परी बापाशी बोलती तुम्ही भिक्षा देऊन द्यावे आमच्या साधनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही गुरुजी बापाशी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधोकरी जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी आणून या माहेरी वैसून त्याचे शेवरी मग खव्या भाकरी ऐसा नेम चालविला वेश लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्णांशी दिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हीन आपले प्रार्थना भोग भोगवी दारुण पहावे सद्गुचरण ऐसे पुण्य नशाची एक मास होता निश्चिती स्वप्ने ती नाही प्रतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळापाची ती चुकावे 15 दिवस गेलावले निदेशास्ता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञाती अक्कलकोटी दत्त स्वामी रूपे तेथे रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान करते निघाले पूर्ण आणखी काळजी न प्रेम आपला चालवावा मग कोण एके दिवशी बाळापा आले संगमाशी वृक्षतळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परातले स्नान करून तत्वर आले त्यास्थानी वस्त्र उचलता खालोनी रुचिक एक निघाला त्याशी त्यांनी न मारले अंत्यकर्म आठवतीले ग्रामा माझी परत आले गेले विषकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकान मिळाले बरोबरी बाळाचा तसे अंतही उत्तम नेन मानेला अक्कलकोटी जावे अशी निघाली मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले चरण जावे जाणवणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापासून येऊन नगरी रम्य देखिले सरस्वती यती रूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया शेतीचे महिमान केवी वर्णमी अज्ञान प्रत्यक्ष देव ऐकून भुवन स्वामी कृपेने झाले दुसरे स्वामीच्या सारामत नाना प्राकृत कथा समंत शेवटी सदा परिसर एकादशाध्याय गौड हा श्री अध्याय 12 श्री गणेशाय नमः करावया जगुरुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजनतांनाच अक्कलकोटी श्री दत्त यथोरूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गदाध्यायाच्या अंत्य बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृश्य आनंदी कोटी न जमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आधी बहुत गर्दी झाले श्री जवळी दर्शनीचा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सजिंद पातले अजान बाहू श्वासवदना श्री स्वामी मोठी पाहुणे बाळाप्पाने धावून दृढ चरण घरी येले येऊन या मानावरती श्रीचरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी चौथी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते होत उठून या काय केले जाय का विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने नाविले त्या सवे जागेदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीजी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयाशी बाळापा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ सतीनुप मंदिरात राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश होण्याचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारेले भोजन नित्य सार्थकाळी उठवणी सत्कर्मा ते आचरणी घेऊन स्वामी दर्शन जपालागी वैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजननिमित्त माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोडी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिषे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावर जी मिळे भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले तो आधी करून सेवेकरी बहुत जन त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती जावे एके दिवशी तयाची बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जन सेवेकरी बाई मुख्यतः माझरी सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थित होता पे या कारणे आपसात भांडणे होती सदैव स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पाने पाहुणे नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाचे प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढभाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटला काही दिवस बाळाप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी
भोगभोगीला काही दिन कागदाची फुले वेंबीतून पडली ती पाहता उकळून विषतात निघाले. पूर्वी कोणा अग्नी बापाशी यावे मरण विषदिने कांगणातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा त्याची करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी दया आणि महादेवाची पूजा करून मग यावे परतवणे स्वामी सेवे काढणे. हे पाहून एके दिवशी बाई विणून समर्थाशी आपण सांगून बापाशी शंकरभजनी वर्जावे तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करतील परी बापाची जेथे विश्वास काही पटेना बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञानानं हे नसेल सत्यपूर्ण विनय केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परी चित्ताली येत प्रश्न पाहत बाळपण एक चिठी तयात उचलून पाहता वाचून न करावेचे पूजन तिये माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती मिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भजने श्रीपाद भक्ती एके दिवशी काय बोलते बाळापाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोल ऐकून बाळाप्रमाणे भिन्न झाला स्वामी माझा आज्ञा द्या मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भक्ती एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची इच्छे बाळाप्पा विषय ऐकून या समर्थ हर्षमुखे काय बोलता कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथे करीतसे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थाने ती आज्ञेशी तरी टाकून चित्तांशी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच देणी दोन चित्ता लिहून उभे टाकल्या चित्ती आपल्या करी बटजी उचली सत्वरी तेथे राहून टाकली करी असे लिहिलेसे स्वामीच्या निर्विढ भक्ती बाळापाची धरणी होती कैसा दूर दयाप्रती करतील यती दयाळ इतिचे स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसृत द्वादश अध्याय घोडा असे राजा जोगिराशी स्वामी समर्थ महाराजांतून नसतो